अर्थ बजेटचा या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या अर्थसंकल्पाबद्दल आपण चर्चा करतोय आपल्या तज्ज्ञांशी। मात्र तत्पूर्वी एक महत्त्वाची अपडेट आहे। आपल्याला माहिती आहे की मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे आजच्या अर्थसंकल्पाला आणि थोडाच वेळापूर्वी पंतप्रधान मोदींची संसदेत अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा देखील झालेली आहे। अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी अगदी काही काळ उरलेला आहे आणि त्याच्या आधी पंतप्रधान मोदींनी अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा केलेली आहे। आणि आता आपल्याजवळ आता फार कमी वेळ उरलेला आहे। एक खूप महत्त्वाचा प्रश्न मला गोखले सरांना विचारायचा आहे, कारण आपण पहिला 6 महिन्यापूर्वीचा जो अर्थसंकल्प होता त्यात न्यू टॅक्स रेजिमबद्दल बरेच निर्णय झालेले दिसले आपल्याला। आता सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे, कारण तो आता तर आपण सिलेक्ट करतोय जुना की नवा, ओल्ड टॅक्स रेजिम की न्यू टॅक्स रेजिम। हा ओल्ड टॅक्स रेजिम जो आहे आता जर कोणी सिलेक्ट केलं असेल तर तो कधी बंद होणार हा प्रत्येकाच्या मनातला, अरे मी सिलेक्ट तर केलाय मात्र बंद झाला तर। सर्वप्रथम म्हणजे हा दरवर्षी तुम्ही बदलू शकता, हा ऑप्शन आहे। गेल्या अर्थसंकल्पानंतर जे प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यात अर्थमंत्री असं म्हणाल होत्या की हे मी बंद करणार आहे, फक्त ते कधी याची निश्चित तारीख मी सांगू शकत नाही। आणि गेल्या अर्थसंकल्पातलं एकंदरीतच आपण स्वरूप बघितलं तर जवळपास नवीन कर प्रणालीमधला जो कर आहे तो जुना कर प्रणाली ज्यांनी स्वीकारली आहे आणि विविध वजावटी जो घेत आहेत त्या साधारण 4.25 लाखाच्या वजावटीच्या वर जर त्या वजावटी असतील तरच तो टॅक्स कमी आहे। म्हणजे फक्त त्यात एज्युकेशनल लोन येतं किंवा हाऊस रेंट अलाउन्स येतो, अशा पद्धतीने घेणाऱ्यालाच फक्त त्याचा फायदा आहे। त्यामुळे तुझा जो प्रश्न आहे की मी एकदा स्वीकारली तर याचा अर्थ तो बदलू शकतो। जर नवीन कर प्रणालीमध्ये मला वजावटी न घेता किंवा कर बचत गुंतवणूक न करता जर कमी टॅक्स लागत असेल तर केवळ आपल्याला पारंपरिक आपण करतोय म्हणून त्या जुनी स्वीकारावी असा काही नियम नाही आहे। रादर अशा करदात्यांनी नवीनकडे शिफ्ट व्हावं आणि कर बचत गुंतवणुकीच्या ऐवजी जो पैसा त्यांच्या हातात राहील तो त्यांना जशा पद्धतीने वापरायचा आहे किंवा गुंतवायचा ते करू शकतात। म्हणजे बेसिकली आता आदिती जे बोलत होतं की हातात पैसा असला पाहिजे त्या पद्धतीने आपण जर नवीन टॅक्स रेजिम घेतली हो तर त्यामुळे कदाचित या अर्थसंकल्पात ही घोषणा होऊ शकते किंवा पुढच्या काही वर्षात ती बंद होईल अशी घोषणा सुद्धा होऊ शकते की पुढच्या 2 वर्षात ती बंद होऊ शकते। खरं तर आता आपल्याजवळ खूप कमी वेळ राहिलेला आहे, थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर होणार आहे। माझं सगळ्यांना तुम्हा सर्व तज्ज्ञांना की 2 अपेक्षा तुम्ही सांगाव्यात की आता जो अर्थसंकल्प जाहीर होणार की या 2 अपेक्षा पूर्ण व्हाव्याच अशा आहेत। नंदन तुमच्यापासून सुरुवात करूया। 2 मुख्य म्हणजे एक आहे MSMEला किंवा इंडस्ट्रीला लागणारे लेबर लॉज, इंडस्ट्रियल लॉज ह्याच्या संदर्भात 2020 साली गव्हर्नमेंटने 4 तरतुदी आणल्या होत्या, त्या इम्प्लिमेंट कराव्यात। म्हणजे आता 29 लॉ आहेत त्याच्याऐवजी 4 लॉ होतील, तर त्यांनी इम्प्लिमेंट करावं, जी पॉलिसी ऑलरेडी आहे। आणि सेकंड TDS संदर्भात TDSचं इंटेन्शन 2 आहेत, म्हणजे उद्देश आहे की एक तर गव्हर्नमेंटला रेग्युलर लवकर टॅक्स मिळावा आणि दुसरे ते ट्रान्झॅक्शन्स इन्कम टॅक्सच्या जाळ्यात यावे। आता GST आल्यावर बऱ्यापैकी ट्रान्झॅक्शन्स प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर GST आकारला जातोय, ते रिपोर्टिंग गव्हर्नमेंटला होतंय, तर त्याच्यात GSTच्या जो इंटेन्शन GSTचं इंटेन्शन फुलफिल होतंय। तर TDS मध्ये मी इंडस्ट्री कुठली कोणाकडनं परचेस करतं मटेरियल त्याच्यावर पण TDS आकारावा लागतो आणि कंप्लायन्स करायला लागतो। तर MSMEला शक्यतो ओव्हर कंप्लायन्सच्या ह्याच्यातनं जाळ्यातनं बाहेर काढून नॉर्मल कंप्लायन्समध्ये आणावं। बेसिकली कंप्लायन्स बद्दलची तुमची अपेक्षा आहे विश्वासजी, 2 अपेक्षा सांगा। मोदीजींना ही अर्थव्यवस्था 2027 पर्यंत 5 ट्रिलियनवर न्यायची आहे। त्याच्यासाठी डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल इन्व्हेस्टर्सच्या दृष्टीने याच्यामध्ये चांगली घोषणा होईल असं मला दिसत आहे। MSME हे 30% ऑफ द GDP कॉन्ट्रीब्यूट करतात, त्यामुळे MSMEसाठी मग क्रेडिट लाईन असो किंवा अनेक काही गोष्टी असतो त्या देखील मला याच्यामध्ये पाहायला मिळतात आहे। सचिनजी नाही तुम्ही अपेक्षा सांगायच्या आहेत आता गोष्ट अशी आहे की म्हणजे 10 वर्ष झालेली आहेत या सरकारला, त्यामुळे पॉलिसीच्या संदर्भामध्ये आता दुसऱ्याला दोष देणं टाळलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं अर्थसंकल्पाकडनं अपेक्षा नाही, पहिली गोष्ट कारण काय की सतत दुसऱ्यांचाच म्हणजे आमचा दोष नसतो। आंतरराष्ट्रीय पातळीवरती यांच्यावर टीका झाली तर लगेचच काही ना काहीतरी कट कारस्थान आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती आमच्या विरोधामध्ये आहे असं दाखवायचं, परंतु वस्तुस्थिती ही आहे की या देशामध्ये मी एकच गोष्ट सांगतो की 34% लोकांचं उत्पन्न हे 100 रुपयापेक्षा कमी आहे रोज। 80% लोकांचं उत्पन्न हे 200 रुपयाच्या पेक्षा कमी आहे या देशामधलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आज 80 कोटी लोकांना सांगताय की आम्ही अन्नधान्य देतो प्रत्येकाला, परंतु गेल्या म्हणजे आता 2021ला जो काही सेन्सस व्हायचा होता तो अजून झालेला नाही। त्यामुळे ह्याच्यामध्ये जी वाढ झालेली आहे त्यांना देखील तो मिळत नाही। दुर्दैवानं परिस्थिती विरोधाभास आहे की मगाशी जसं म्हणाले की फळांमध्ये या उत्पादनामध्ये जगामध्ये आम्ही 2ऱ्या नंबरचे उत्पादक आहोत,
परंतु या देशामध्ये 105व्या क्रमांकावरती आज भूक निर्देशांकामध्ये भारत देश आहे. त्यामुळे मला ह्या सचिनजी, सगळ्या आपली गोष्टींमध्ये वेळ संपत एकच आली, गोष्ट मी please सांगेन की या देशामध्ये प्रचंड मोठी विषमता आहे. के-शेप रिकव्हरी जी काय म्हणतो कोरोनानंतर, या संदर्भामध्ये सामान्य माणसाच्या हातात काय आहे, सामान्य माणसाच्या हातामध्ये कसं जाणार आहे, हा प्रश्न त्या ठिकाणी सतत आहे. आणि या अर्थसंकल्पामध्ये आमच्याकडे अपेक्षा नाही, कारण निवडणुका नाही आहेत. निवडणुका नाहीये, त्यामुळे त्यांनी म्हणजे अपेक्षा व्यक्त केली आहे, पण म्हटलं की मोदींच्या आदित्य तुमच्या कालावधीमध्ये 2 अपेक्षा निवडणुकीच्या वेळेला पटकन काहीतरी अगदी होतं. एका एका वाक्यात. पॉलिसी ड्रिव्हन असाव्यात, पॉलिटिकल ड्रिव्हनच्या ऐवजी कुठलंही बजेट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की आपण फक्त इन्कम पार्टवरती फोकस करतोय. जे एक्सपेंडिचर पार्ट आहे त्याच्यावरती कॉस्ट कटिंग, कॉस्ट रिडक्शन किंवा परफॉर्मन्स ऑडिट किंवा अशा पद्धतीने कुठेतरी जर का खर्च पण नियंत्रणामध्ये आणले तर बजेटला खऱ्या अर्थी अर्थ राहील. नाहीतर फक्त एक खर्च वाढतच चाललेत आणि ते अकाउंटेबल नाही आहेत. आणि त्याच्यासाठी मग भागवायला परत इन्कम टॅक्स किंवा टॅक्सेसचं बर्डन लोकांवरती टाकण्यापेक्षा दोन्ही बाजूनी याचा नक्की विचार व्हावा. माझ्याजवळ खरं तर वेळ नाही आहे. विलासजी, तुमची अपेक्षा, कारण तुम्ही स्वतः उद्योजक आहे, गटशेतीचा एक मोठा प्रयोग तुम्ही राबवलेला आहे, तुमची काय अपेक्षा? कारण तुमची जी अपेक्षा आहे ती सगळ्या शेतकऱ्यांची अपेक्षा असणार आहे. ॲग्रिकल्चरला वेलफेअर ॲक्टिव्हिटी म्हणून न बघता इंडस्ट्री म्हणून बघायला आता सुरुवात व्हायला हवी. आणि त्यात ॲग्रिकल्चर एक पूर्ण आपल्या एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या दृष्टीने महत्त्वाची इंडस्ट्री आहेत. त्या दृष्टीने जर इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये आलीत, म्हणजे गव्हर्नमेंटची इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये सिरियस इन्व्हेस्टमेंट यायला हवीत. आणि ती इन्व्हेस्टमेंटबरोबर प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटवर येईल, त्यासाठी दरवाजे ओपन व्हायला हवेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.